अशा एका शेतकऱ्याकडे आलो आहे की या शेतकऱ्याला फक्त 67 गुंठे शेती आहे. अनेक प्रकारचे भाजीपाला पिकं ते घेत असतात. त्यापैकीच एक भाजीपाला पीक म्हणजे हे करटोल्याचं पीक आहे. अर्धा एकर क्षेत्र आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 6 महिन्याचं जवळपास हे पीक आहे. अर्धा एकर क्षेत्रामध्ये त्यांना करटोले फळं आहेत ते विकून आतापर्यंत त्यांना 1.5 लाखाचं उत्पन्न झालेलं आहे. याचबरोबर ते या करटोल्याचं बीसुद्धा विकतात. ते करटोले पिकले की त्याचं बी काढतात. त्यांच्याकडे जवळपास आता यावर्षी 10 किलो बियाणं गोळा झालेलं आहे आणि 10,000 रुपये प्रति किलोप्रमाणे ते विकतात. म्हणजे ते 1 लाखाचं बियाणं आहे. म्हणजे असे टोटल अर्धा गुंठ्यामध्ये 6 महिन्यामध्ये 2.5 लाखाचं उत्पन्न हे शेतकरी काढतात. तर आपण थोडक्यात या पिकाविषयी माहिती सुरुवातीला तुमचं नाव, गाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव विठ्ठल पवार, राहणार खडकनाळा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हां, मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 9970 62 77. किती वर्षापासून हे करटोल्याचं पीक घेत आहे? मी आता 5 वर्ष आता संपत आला आपलं. दरवर्षी तुमच्याकडे राहते? हा, आता दरवर्षी. हे तुमचं आता शेवटाला पीक आलेलं आहे. हां, तर मग ह्यानंतर काय करणार तुम्ही? याच्यामध्ये आता टोमॅटोचं रोप आलेलं आहे. हा. टोमॅटो लागवड करणार आणि प्लस आता काकडी किंवा दोडके चवळे बघू आता काहीतरी. मग ह्याचे जे कंद असतात त्याचं काय करणार? ह्याचे नाही, कंद तसेच राहणार तेच जमिनीमध्ये. राहणार. तसेच राहणार. मग ते उगवत नाहीत का पाणी नाही, दिल्यावर? पावसाळ्यात हे आपल्या हिवाळ्यात उगत नाही ते. नाही. नाही. तर शेतकरी बंधूंनो, हे जे पीक आहे तसं हे डोंगरी पीक आहे. म्हणजे पानांमध्ये डोंगराच्या कडे कपाऱ्यात हा. किंवा झुडपात येणारं हे पीक कंदवर्गीय त्या कंद असतो याच्या हा, जमिनीमध्ये. हा. आणि हा जो कंद आहे हा बहुवर्षीय पीक आहे. हे बहुवर्षी. एकदा ते कंद त्याचा विकसित झाला की तो जमिनीमध्ये राहतो आणि पाऊस पडला की त्याला कोंब फुटतो आणि वेल तयार होते आणि त्यानंतर फळं बिळं हे होतात. आणि साधारणतः हिवाळा सुरू झाला की जी वेल आहे ती जिरून जाते, म्हणजे वाळून जाते आणि फक्त कंद सुप्त अवस्थेमध्ये जमिनीमध्ये राहतो आणि पुढच्या पावसाळ्यात तो चालू होऊन जातो. हा. पण ह्याच्यामध्ये काही नर मादी प्रकार असतो. हा, नरमध्ये राहते ना प्रकार. ते कसं ओळखायचं तुम्ही? ते उगल्यावरच कळतं आपल्याला बरं बियाणं. कसं ओळखायचं? वेल कसा कारण ह्याचा आहे? आता हे नराचं आहे, हे मादीचं आहे. हं. नराचं तर बाजूला आहे. हा नराच. हां, म्हणजे त्याला काहीच येत नाही. हे समजा मादीचं फुल आहे मादीचं फुल आहे. तर त्याला खालच्या बाजूला ही गुंडी असते हा, खालची हा. आणि नराला मात्र गुंडी नसते नसते, खालची. गुंडी नसते त्याला. आणि ही किती वेळ ठेवायची तुमची? नराची किती ठेवायची? मादीची किती? नराचं 1 ठेवायचं आणि मादीचं 9 ठेवायचे. म्हणजे 10 1 असे? हा, 9+1 9 + 1 हा. असं ठेवता? ठेवता. बरं, आता हे तुमचं अर्धा गुंठ्याचं क्षेत्र आहे. अर्धा एकर. तर ह्याची तोडणी कशी करता हो? तोडणी 8 दिवसाला करतो आपण. 8 दिवसाला? हा. आणि काय भाव चालू आहे सध्या? सध्या आता कालचं मार्केट 90 रुपयाने गेलं आपल्याला. 90 रुपये काय? किलो. पण आम्हाला मार्केटमध्ये तर 50 रुपये पाव किलोच मिळते. आणि मग ते होलसेल विकतो ना आपण. हा? होलसेल म्हणजे कधी 200 रुपये किलो, कधी 300 रुपये किलो पडत जातो. सुरुवातीला 300 रुपयाने आपली सुरुवात पासून झालेली आहे विक्री यावर्षी. बर, म्हणजे लोक सांगतात की ही जे फळ आहे, भाजीपाला आहे, ते जगातला सर्वात महाग भाजीपाला आहे हा. हा, महाग आहे ना. आणि सगळ्यात पौष्टिक असा भाजीपाला आहे हा. आयुर्वेदिक आहे ना ते. हा? ही जी वेल आहे याला मांडव करावा लागतो ना? हा, मांडव म्हणजे असं उभा पद्धती. तारा बांधतात त्याला? हा, तार जाळी बांधून. बर, म्हणजे ह्याला कधी तुमचा पहिला तोडा कोणत्या महिन्यात झाला? जुलैच्या शेवट आठवड्यात. शेवटच्या आठवड्यात. आधी कधीपर्यंत तोडा चालेल? हे आता जवळपास अजून 1-2 तोडे होती आणि एखाद तोडा शेवट. गेल्या वर्षी तुम्ही बियाणे विकलं होतं ते किती रुपयात झालं आणि फळाचं किती झालं? आपलं बियाण्याची विक्री केली होती आपण जवळपास 90,000 रुपये झाले आपल्याला. 90,000. आणि बियाणे फळाची? कमी होते ना. हा, आणि फळ? फळाची जवळपास झाली 1.25 पर्यंत झाली. 100 पर्यंत चालते. बरं, म्हणजे शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे. परवडणार पीक आहे.